नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष विशेष रांगोळी भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. येणाऱ्या दुसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारसाठी आपण आज रांगोळी बघतो आहोत. तर नेहमीप्रमाणेच असं 4 रांगोळ्या बघतो आहोत आणि 4ही रांगोळ्या नेहमीप्रमाणेच एकदम सोप्या, सुंदर आणि कमी कलरमध्ये, कमी जागेत काढता येतील अशाच रांगोळ्या आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्हाला आजच्या रांगोळ्या आवडल्या असतील तर लाईक करायला, कमेंट करायला आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. कारण तुमच्या मैत्रिणींना पण नवनवीन रांगोळी शिकता येतील जर तुम्ही त्यांना शेअर केल्या रांगोळ्या तर अवश्य शेअर करा रांगोळ्या. चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशा सोप्या सोप्या रांगोळ्या तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज बघायला मिळणार आहेत. रांगोळ्या सोप्या तर आहेच, पण दिसायला पण एकदम सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आहे. एकदम उठावदार, हटके रांगोळ्या आहेत आपल्या सर्व. तुम्हाला आत्तापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल आणि व्हिडिओ चेक केले असतील, म्हणजे चॅनलला जर भेट दिलेली असेल आपल्या, तर तुम्हाला त्या रांगोळ्यांवरून, थंबनेलवरूनच कळालं असेल की रांगोळ्या आतमध्ये कशा आहेत ते. एकदम सुटसुटीत रांगोळ्या असतात. जास्त खिचडी पण नाही रांगोळ्यांमध्ये, जास्त कलर पण नाही आहे, गजबज पण नाही आहे. सिम्पल, सोबर आणि ॲट्रॅक्टिव्ह रांगोळ्या आहेत. हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे नवीन नवीन डिझाईन तुम्हाला अजून बघायला मिळतील. आणि येणाऱ्या गुरुवारसाठी नक्कीच ट्राय करा. आणि तुम्हाला जर आपल्या दारासमोर जर बॉर्डर रांगोळी काढायला आवडत असेल तर नक्कीच ट्राय करा. दारासमोर काढा, देवघरासमोर काढा, कुठेही काढा, रांगोळी सुंदरच दिसणार आहे. आणि जर तुम्ही अजूनही सुरुवात नाही केली मैत्रिणींनो रांगोळी काढायला दारासमोर रोज, तर नक्की सुरुवात करा. आपण कसं दररोज जेव्हा आपलं सर्व आवरतं आणि आपण मेकअप करतो, त्याचप्रमाणे दरवाजाचंही आपला प्रवेशद्वार आहे तर त्याचाही मेकअप केला पाहिजे. ते रांगोळी काढून केला पाहिजे मेकअप. तुम्ही एक डिफरन्स बघा, जेव्हा तुम्ही रांगोळी नाही काढत तेव्हा दरवाजा कसा दिसतो, प्रवेशद्वार कसं दिसतं आणि जेव्हा रांगोळी काढतो तेव्हा कसं दिसतं. मला कमेंट करून नक्की सांगा. काहीच वेळ नाही लागत रांगोळी काढायला, 10 मिनिटपेक्षा कमी वेळ लागतो. पुढची रांगोळी बघू शकता तुम्ही. ज्यांना बोटाच्या चिमटीने रांगोळी जर नसेल काढायला जमत, त्यांनी ह्या पद्धतीची रांगोळी ट्राय करू शकता. ही आणि याच्या पुढची रांगोळी सेम पॅटर्नच्या रांगोळ्या आहेत. इयरबडच्या मदतीने असा चकलीचा आकार देऊन घ्यायचा, किंवा बोटाच्या मदतीने दिला तरी चालेल. पण बोटाच्या मदतीने थोडं जाड होईल म्हणून मी इयरबडचा वापर केला आहे. जर तुमच्या इथं बॅकग्राऊंड व्हाईट कलरचा असेल, व्हाईट कलरची टाईल असेल, तर त्यावर बॅकग्राऊंडला तुम्ही दुसरा कलर टाकायचा आणि सेम डिझाईन अशी ट्राय करायची. तुम्ही जर नवीन असाल तर मैत्रिणींनो, रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होत असतो, तर नक्कीच चेक करत जा. थोडा 5-10 मिनिट वेळ काढून व्हिडिओ बघत जा आणि रांगोळ्या दुसऱ्या दिवशी नक्की ट्राय करत जा. ज्यांना रांगोळीची आवड आहे त्यांनी तर नक्कीच व्हिडिओ बघायलाच पाहिजे. झाली आपली रांगोळी. आता पुढची रांगोळी पण सेम पॅटर्नची आहे. तुम्ही ही रांगोळी बघताय म्हणजे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला आहे, तर तुमचे मनापासून धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितला त्यासाठी. पुढच्या भागातही आपण अशाच सोप्या आणि एकदम ॲट्रॅक्टिव्ह रांगोळ्या बघणार आहोत, तर त्यासाठी पुढचे व्हिडिओ नक्की चेक करा. वाटल्या कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. कमेंट करताना अजिबात कंजूसी करू नका मैत्रिणींनो. भरभरून कमेंट्स करा, भरभरून लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा. एका मोबाईलवरून एकदाच सबस्क्राईब होतं, पण आपल्या घरातल्यांच्या किंवा तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आधीच्या भागात पण सांगितलं आहे तुम्हाला मी, कमेंट बॉक्स असतो, जेव्हा तुम्ही कमेंट करता तिथे हाईप नावाचा एक ऑप्शन येतो, तर त्यावरही प्रेस करून हाईप करा, म्हणजे आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर होतील. आणि तुम्हाला जर नोटिफिकेशन नसेल येत व्हिडिओचं, तर बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नावाचा ऑप्शन सिलेक्ट करा.
आपल्या 4ही रांगोळ्या झालेल्या आहे. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. धन्यवाद. बाय बाय.